एबीपी माझाचं मन सुद्ध तुझं या सीझन 2 चा आज प्रीमियर शो हा छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडला। MGM महाविद्यालयातल्या थिएटरमध्ये छत्रपती संभाजीनगरकरांनी हा शो पाहिला। हा शो पाहण्यासाठी शहरातील डॉक्टर, व्यावसायिक, महिला, तरुण एकत्र आले होते। एबीपी माझानं सुरू केलेल्या या मालिकेचं या सर्वांनीच भरभरून कौतुक केलंय। ज्या आजारामुळे पेशंट तर सफर करतोच, पण सगळं कुटुंबच आयुष्यातून अशा प्रकारच्या सिरियल्स या खरोखर आपल्याला रोजच्या जीवनात येणाऱ्या अनेक मानसिक संतुलनामध्ये आणि आपल्याला आपला स्वभावामध्ये बदल करण्यामध्ये आपल्याला कामं येते असं मला वाटतं। आपल्याकडे जसं आधी आजीबाईचा बटवा होता, त्याच्यातून एक छोटंसं काहीतरी एक औषध दिलं जायचं, तसं हे मनाला दिलेलं औषध प्रत्येक एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत। पहिले सायकेट्रीबद्दल, मानसोपचाराबद्दल एवढी ॲक्सेप्टन्स नव्हता, पण आता तो वाढत चालला आहे। नक्कीच पूर्वी सायकॅट्रिस्टला लग्नालाही बोलवायचं नाही, पण आता आमचे पेशंट आम्हाला समारंभाला बोलवतात, आमची ओळख करून देतात आणि अशा मालिकांमधूनच त्याचा अवेअरनेस झालेला आहे असं मला आवर्जून सांगावं असं वाटतं। एका अतिशय महत्त्वाचा आणि ज्याच्याशिवाय आपण पुढे जाऊच शकत नाही अशा विषयावरती त्याच मेनस्ट्रीममध्ये एवढं सुंदर काम करतायत, यांचे खूप खूप आभार। आणि एबीपीनी हे सगळं उपलब्ध करून दिलं, एबीपीचे सुद्धा खूप खूप आभार। हा जो एपिसोड आहे तो अतिशय सुंदर पद्धतीने केलेला आहे आणि नातेसंबंध जर का खरोखरच चांगले झाले तर आनंद कसा मिळू शकतो ते याच्यातनं कळालं आणि ह्याची खूप मदत होते, सर्वसामान्य माणसांना पण होते आणि येणाऱ्या क्लायंटला पण होती। त्याच्यामुळे मी ह्याचा उपयोग नक्कीच माझ्या प्रॅक्टिसमध्ये करते। मी नियोमीच्या पिढीतली आहे, सो मी खूप रिलेट करू शकले एपिसोडला आणि दोन्ही पिढींमधलं समतोल खूप छान दाखवला आहे। दोन्ही पिढीतले पॉईंट ऑफ व्ह्यूज खूप छान दाखवले असं मला वाटलं, सो मला खूप आवडला एपिसोड। मराठीतले हुज हू कलाकार याच्यामध्ये सामील आहेत आणि इतक्या सिम्प्लिसिटीने, सहजतेने सुद्धा उत्तम आशय आपण पोहोचवू शकतो असा आत्मविश्वास ही मालिका देते आणि त्याचा खूप समाजमानाला पण चांगल्या पद्धतीचा उपयोग होतोय असं लक्षात येतंय। त्यामुळे या सगळ्यांबरोबर आज पहिला भाग बघताना फारच मजा आली। थँक्यू एबीपी माझा। डॉक्टर शास्त्रींचा मला येऊन गेला फोन, पण त्यांनी सांगितलं तू 1 तारखेपासून जॉईन होणार आहेस म्हणून, की ज्या आजारामुळे पेशंट तर सफर करतोच। नमस्कार, मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन सुद्धा तुझंचा दुसरा सीझन। होई मन सुद्धा तुझं।